सर्वसामान्य नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणणे हाच माझा घराध्यास असे ठाम वक्तव्य करत आमदार प्रवीण तायडे यांनी अचलपूर येथील चौधरी मैदानावर आयोजित जनसेवेचा दरबार व महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या उपक्रमात नागरिकांचे प्रश्न ऐकून त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न केला। या विशेष उपक्रमात विविध शासकीय विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते। नागरिकांनी शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, रोजगार, वीज पुरवठा, रस्ते, पेन्शन योजना, शेतकरी योजना, अन्नधान्य वितरण, घरकुल योजना, पांदन रस्त्यासारख्या विविध समस्या आमदार प्रवीण तायडे यांच्या समक्ष मांडल्या। यावेळी आमदारांनी आणि प्रशासकीय यंत्रणेंनी या तक्रारींची नोंद करत त्या समस्या तात्काळ उपाययोजना करून कशा निकाली निघतील याचंही नियोजन केलं। या शिबिराला राजस्व उपविभागीय अधिकारी बळवंत रखराव, उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, गटविकास अधिकारी सुधीर अरबट, मुख्याधिकारी धीरज गोहाड, तहसीलदार डॉक्टर संजय गरकल, जीप उपकार्यकारी अभियंता नितीन झगडे, तालुका कृषी अधिकारी अक्षय क्षीरसागर, पुरवठा अधिकारी राहुल केदारे, नायब तहसीलदार अक्षय मंडवे, अभियंता व विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी भाजपाचे तालुका प्रमुख विशाल काकड, शहर अध्यक्ष कुंदन यादव सह ग्रामीण व शहरी भागातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता प्रामुख्याने या कार्यक्रमात सहभागी झाले होते। या जनसेवा दरबाराच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाचे योग्य ते नियोजन प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले होते। अशाच पद्धतीचे शिबिर आणि जनसेवेचा दरबार चांदूर बाजार आणि अचलपूर तालुक्यातील विविध भागात व शहरी भागासह ग्रामीण भागातही आयोजित करणार असल्याचे आमदार प्रवीण तायडे म्हणाले। मनू सुडेसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, अचलपूर। अचलपूर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील जनतेचे कामे गतिमान व्हावे याकरता अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान अभियान या अंतर्गत आज या ठिकाणी जनसंवादाचा दरबार आयोजित करण्यात आला होता। नेमकं या दरबारातून सामान्य जनतेचे कुठले प्रश्न सोडवले गेले त्या संदर्भात आपण आमदार प्रवीण तायडे यांच्यासोबतच चर्चा करूया। काय सांगा? छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे आज घेण्यात आलं। या समाधान शिबिरात असंख्य लोकांची उपस्थिती आपण पाहिली आहे। त्यानंतर उद्देश हा आहे की सर्व कार्यालयीन कर्मचारी इथे उपलब्ध असतील, पटवारी, ग्रामसेवक, ते उपविभागीय अधिकारी, तहसीलदार साहेब, BDO साहेब, CO साहेब आणि कृषी विभाग, वन विभाग, MSCB असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असो, सर्व डिपार्टमेंटच्या ज्या तक्रारी आहे या सर्व तक्रारीचं निराकरण एका जागी व्हावं। आणि इथं अचलपूर हा परतवाडा वेगळा भाग आहे, अचलपूर वेगळा भाग आहे। अचलपूरमधल्या सर्व लोकांचे निराकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून। घरकुलाच्या संदर्भात आपण या ठिकाणी काही निर्देश दिले, नेमका काय योजना आहेत घरकुल लाभांश? रेती वाढू धोरण, 5 ग्रास रेती मोफत हे शासनाचं धोरण असल्यामुळे त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। संबंधित पटवारी असो, संबंधित ग्रामसेवक असो, गटविकास अधिकारी असो, त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सूचनेनुसार वाढू वापरावे। दुसरं, आता पावसाचे दिवस जवळ आले, शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या रस्त्यांची मोठी अडचण आहे। पांदन रस्त्या संदर्भातही काहीतरी सांगितलं, काय सांगितलं? नाही, 5 डिसेंबरच्या पूर्वी ज्याचे झालेले आहेत मान्यता, त्या प्रशासकीय मान्यता झालेल्या रस्त्यांना काही अडचण असते। नंतरच्या याला थोडी अडचण आहे, पण ती पूर्ण करता येईल। आणि सर्व पालन रस्ते हे एकाच वर्षी होणार नाही, परंतु टप्प्याटप्प्यात सर्व आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। आणि त्या पालन रस्त्यांना नंबर घेऊन या डांबर कशा होतील त्यापेक्षा पुढचं पाहून सुद्धा पाहण्यात येईल आगामी काळात। आज या ठिकाणी
छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधान शिबिर, त्याचबरोबर जनसेवा दरबार असं एकत्रितपणे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। यामध्ये नागरिकांच्या ज्या काही वेगवेगळ्या समस्या असतात वेगवेगळ्या विभागाशी संबंधित त्या सर्व एका छताखाली आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्या समस्या ज्या आहेत त्या आगामी काळामध्ये मार्गी लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाणार आहे। माननीय आमदार महोदय यांचा संकल्पनेतून जनसेवा दरबार म्हणजे सामान्य माणसाचे प्रश्न हे एकाच छताखाली ऐकण्याचं त्यांनी एक मनोदय व्यक्त केला होता आणि आज या ठिकाणी महसूल विभाग असेल आणि इतर सर्व विभाग असेल या सर्व विभागाच्या आणि माननीय आमदार महोदयांच्या माध्यमातून हा पूर्ण आम्ही केलेला आहे। हे अभियान राबवत असेल एकोप्यानं तर त्याच पद्धतीचं काम पुढील अभियान होईल त्या अभियानात झालं पाहिजे। त्यानंतर जिवंत सातबारा हे महाराष्ट्र शासनाचे आपले महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आपले पालकमंत्री आहेत, त्यांनी अतिशय धडाडीचा असा निर्णय या ठिकाणी घेतला। सर्व मयत खातेदारांची नावे सातबारावर घ्यायची आहेत। त्यानंतर घरकुलासाठी ज्यांना घरकुल मिळालेला आहे ग्रामीणमध्ये असो की शहर विभागात असो 5 ब्रास रेती विनामूल्य झालेली आहे। त्याची दखल संबंधित पटवारी आणि ग्रामसेवक संबंधित खात्यात घेतील। त्यानंतर पांढर रस्ते यासाठी किंवा पाझर तलाव यासाठी शेततळे यामधील मुरुम म्हणजे पाझर तलावातील आपण गाळ म्हणतो ना, गाळ सुद्धा त्या पांढर रस्त्यावर टाकायचा आहे। त्यानंतर नदीतील गोटे मोठे मोठे आता आपण मेघा नदीमध्ये पाहतो, त्यानंतर मुरुम हा विनामूल्य करण्यात आलेला आहे आणि ज्यांना ज्यांना घरकुल किंवा पांढर रस्ते या संबंधी या सगळ्या गोष्टीची अवेलेबिलिटी पाहिजे, उपलब्धता, त्यानुसार संबंधित ग्रामसेवक संबंधित पटवारी संबंधित BDO साहेब यांच्याशी संपर्क करावा। या अभियानात आकडा किती आला प्रत्येक याचा डिपार्टमेंटचा तो आकडा आमच्याकडे तहसीलदार साहेबांकडे आणून द्यावा। संबंधित विभाग पंचायत समिती BDO साहेबांकडे आणि शहरातील CO साहेबांकडे SDO साहेबांकडे हे सगळे आकडे आणून द्यावे, जेणेकरून अंदाज लावता येईल की आपले लाभार्थी किती किंवा आपण किती लोकांना लाभ दिला किंवा आपल्याकडे संपर्क किती लोकांचा झाला। आपल्याकडे स्टेजवर सुद्धा डायरेक्ट संपर्क करणारे लोक भरपूर होते। राहिलेल्या त्रुटी ज्या आहे इथून सुटकारा नाही। आता संबंधित या अभियानामध्ये जेही प्रकरणं आली ते प्रलंबित राहता कामा नये, याची दक्षता आपण घ्यावी। समजा एनकेन प्रकारे काही कारणास्तव थोडा अवधी लागला, वेळ लागला, तर ते पुढचा जो जे अभियान आपण राबवू याच ठिकाणी म्हटल्यापेक्षा याच भागात अचलपूरमध्ये, परंतु ठिकाण दुसरं राहू शकते, सुलतानपुरात घेऊ शकतो आपण किंवा तिकडे दुसरीकडे घेऊ शकतो, परंतु समस्या ह्या त्याचं निराकरण झालं पाहिजे। यातल्या किती गोष्टीचं निराकरण झालं, प्रकरणाचं निराकरण झालं आणि किती प्रलंबित आहे, त्या प्रलंबित प्रकरणावर आपण किती दिवसात तोडगा काढला, मार्ग काढला आणि त्या धसास लावल्या याचं सुद्धा परीक्षण केलं जाईल। मुख्य उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांना समाधान झालं पाहिजे, कामं झाली पाहिजे आणि पूर्णत्वास गेली पाहिजे। मग ते MSCB असो, सार्वजनिक बांधकाम असो, पांढर रस्ते असो, नगर परिषदचे असो, घरकुलाचे असो की शेतीच्या वहिवाटीची असो, फक्त एकच उद्देश आहे, यातून मार्ग निघाला पाहिजे जेणेकरून लोकांचं समाधान झालं पाहिजे। अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन
झालं जरी असलं तरी यातील काही त्रुटी आपल्याला दुरुस्त कराव्या लागतील. मी संबंधित अधिकाऱ्यांशी संबंधित HODशी बोलतो, जेणेकरून पुढच्या अभियानात त्या राहणार नाही याची दक्षता आपण घेऊच. आणि अजूनही कोणाचे काही असेल प्रश्न तर 5-10 मिनिटं थांबावे. 25 तारखेला नेहरू मैदान या ठिकाणी होणार आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण उपस्थित राहू शकता. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.